काय होतं, लोक बोंबलाची चक्काजाम करायचे. शेतकरी संघटना पहिले चक्काजाम झालं तर ते गरीब लोक बोलायचे, यार आपलं चक्काजाम होतंय, कुठं सरकारचं चक्काजाम होतं, वट्यावरच्या गोष्टी म्हणजे ते म्हणतो ना आपण वाड्यावर हो हो त्या गोष्टी. मग त्याच्यातून आम्हाला हे आता यांचं बरोबर आहे, चक्काजाम मंत्र्याचा होत नाही, अधिकाऱ्याचा होत नाही, मोठ्या माणसाचा कोणाचाच चक्काजाम होत नाही, आपणच आपले माणसं का अडवायचे. आणि एका ठिकाणी चक्काजाम चालू होत आहे आणि मी त्यांना म्हटलं आपण चक्काजाममध्ये नाही, आपण मंत्र्याचा चक्काजाम करू. आम्ही त्या रात्री वसुधाताई पालकमंत्री होत्या तेव्हा ग्रेड भेटत नव्हता कापसाला. कमी ग्रेडमध्ये ते सगळे अधिकारी पैसे घेऊन मोजत होते आणि एका क्विंटला मागं 300-400चा फरक पडायचा. आणि आम्ही ते मुद्दे घेऊन डायरेक्ट मंत्र्याचं घर पाडणार म्हणून आंदोलन केलं आणि घुसलो त्या गावात. घुसलं, माझी आई पण होती सोबत. आम्ही 1000-2000 कार्यकर्त्यांना पूर्ण मंत्र्याचा घेर, ते दरवाजावर आम्हीच होतो सगळे. आणि तिथून नोटीस दिली की बाबा 3 तासात हे आंदोलन होईल, त्याच्या 3 तासानंतर असं होईल. 3 तासात पहिलं आंदोलन मुंडन, दुसरं आंदोलन रक्तदान तिथे, आणि ते नाही झालं तर मग डायरेक्ट आम्ही घरच पाडू मंत्र्याचं. आणि मग ते काय घरच ताब्यात घेतलं. पण त्याच्या पार्टीतले, त्या काँग्रेसच्या पार्टीतले लोक आमच्या अंगावर आले, ते पण भाले गेले घेऊन. आणि इतका तणाव झाला, SP कलेक्टर सगळे तिथं होते. आम्ही घरावरच थांबलो होतो, आई पण होती. रात्री 3 वाजले आणि 3 वाजता कलेक्टर आणि हे सगळे त्यांनी सांगितलं ठीक आहे, ग्रॅज्युएशन सगळ्या कारवाईनं आमच्या मागण्या मान्य केल्या. आणि रात्री 3 वाजता आणि चकवा दिला. आम्ही ट्रॅक्टर पाठवले अमरावतीला 2, आणि हे पोलीसवाले तिकडेच गेले, ते सगळी यंत्रणा गेली अमरावती आणि सगळे ट्रॅक्टर घुसवले इकडे दुसऱ्या गावात, गनिमी गावात छत्रपतीचं, आणि पूर्ण घर ताब्यात घेतलं.